नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कॉलेजमध्ये. तर आज आपण काही जी केचे इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहोत. तर तुम्ही ते पहिल्यापासून ते लास्टपर्यंत पाहावेत, कारण हे एवढे इम्पॉर्टंट आहेत की तुम्हाला हे कोणत्याही एक्झाममध्ये विचारले जातात. चला तर वेळ न घालवता करूया सुरुवात. प्रश्न क्रमांक पहिला, भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? तर त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर यांनी भारताचे राष्ट्रगीत लिहिले. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, कळसुबाई. काल आपण जे जीकेचे क्वेश्चन घेतलेत त्याच्यामध्ये पण हे सुद्धा प्रश्न आलते बघा, डबल फिरून क्वेश्चन आलेत. म्हणजे हे एक्झामला येणार म्हणजे येणारच. त्यामुळे हे तुम्ही पहिल्यापासून ते शेवटपर्यंत पहा, कारण आहे ना एवढे महत्त्वाचे आहेत की वेगवेगळ्या क्वेश्चन पेपरमध्ये वेगवेगळे प्रश्न हे रिपीट होतात आणि सेम प्रश्न रिपीट होतात. त्यामुळे तुम्ही पाहत राहा. प्रश्न क्रमांक तिसरा, भारतीय संविधान कधी लागू झाले? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 26 जानेवारी 1950 रोजी. स्वातंत्र्य कधी मिळाले आपल्याला भारताला स्वातंत्र्य? तर 15 ऑगस्ट 1947 रोजी. 15 ऑगस्ट 1947. आणि संविधान कधी लागू झाले? तर 26 जानेवारी 1950 रोजी. म्हणजे याच्यामध्ये 3 वर्षाचा डिफरन्स आहे, हे तुम्ही लक्षात राहू द्या. प्रश्न क्रमांक चौथा, भारतातील पहिली रेल्वे कुठे धावली? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मुंबई ते ठाणे. मुंबई ते ठाणे या मार्गावरती पहिली रेल्वे धावली. तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, मुंबई आणि ठाणे याचं राज्य कोणतं येते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रश्न क्रमांक पाचवा, लोकमान्य ही पदवी कोणाला देण्यात आली? लोकमान्य ही पदवी कोणाला देण्यात आली? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, बाळ गंगाधर टिळक यांना लोकमान्य टिळक ही पदवी देण्यात आली. प्रश्न क्रमांक 6, भारताचा पहिला उपग्रह कोणता होता? भारताचा पहिला उपग्रह कोणता होता? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आर्यभट्ट. आर्यभट्ट हे आपला भारताचा पहिला उपग्रह होता. भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते आहे? ऑप्शन क्रमांक ए, जवाहरलाल नेहरू बंदर. भारतातील सर्वात मोठे बंदर हे जवाहरलाल नेहरू बंदर आहे. हे कोणत्या राज्यात येते हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 8, जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, लाल बहादूर शास्त्री यांनी दिली. जय जवान जय किसान ही घोषणा लाल बहादूर शास्त्री यांनी दिली. प्रश्न क्रमांक 9, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तर ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, हॉकी. बघा, पुन्हा एकदा प्रश्न रिपीट होतात, कारण मी आतापर्यंत जेवढे मागचे घेतले त्याच्यात हे आलेले आहेत, म्हणजे आलेले आहेतच प्रश्न. त्यामुळे आपले ह्याची कळसुबाई शिखरची उंची किती आहे, ते कोणत्या राज्यात आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे, हे इम्पॉर्टंट आहे. कारण जे रिपीट होतात ते प्रश्न येतात. चला तर बघूया. प्रश्न क्रमांक 10, अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हणजे काल पण प्रश्नच होता, हे पण, आणि परवा दिवशीच्या ह्याच्यात पण हेच प्रश्न आले. प्रश्न कंटिन्यू रिपीट होतात. अजिंठा लेणी, कारण ही वास्तू आहे, जे जुनं असते ना ते सारखं रिपीट होतं. त्यामुळे तुम्ही थोडा अभ्यास केला पाहिजे. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ह्याचं योग्य उत्तर आहे औरंगाबाद, म्हणजे आपलं छत्रपती संभाजीनगर. हे तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्यासाठी एक प्रश्न देतो, महाराष्ट्राची पहिली महिला
उपमुख्यमंत्री कोण? कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर धन्यवाद, थँक्यू. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला.